एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। एकीकडे आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर त्यांच्यावरती विधिमंडळ परिसरात कारवाई सुरू आहे। असं असतानाच पडळकर ऋषिकेश टकले या कार्यकर्त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं पाहायला मिळालं। विधिमंडळ परिसरातील पोलिसांकडून पडळकरांच्या कार्यकर्त्याला बाजूला घेऊन जाऊन तंबाखू खायला दिली जात असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये समोर आलेलं आहे। ऋषिकेश टकले हा पडळकर यांच्या खरतर मल्हार संघटनेचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगितलं जातंय। याच ऋषिकेश टकलेकडून विधिमंडळात देखील राडा करण्यात आलाय। या संदर्भात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। शरद, वर्षा, नक्कीच या घटनेने महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे। पण ऋषिकेश टकले जो आहे तो गोपीचंद पडळकरांचा समर्थक मानला जातो। आपण मगाची जे नाव घेतलं मल्हार संघटना, त्यात थोडी दुरुस्ती करतो मी। जी संघटनेचं नाव आहे ते हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती अशी संघटना आहे ती त्यांची। त्या संघटनेत गेल्या 3 वर्षापूर्वी ते पदाधिकारी होते, सध्या पण आहेत। आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून गोपीचंद पडळकर हे आमदार त्यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात। आणि आताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्याबाबत माहिती मिळालेली आहे की 2013 पासून ते 2021 पर्यंत त्यांच्यावर 2 पोलीस स्टेशनमध्ये पलूस आणि भिलवडी, पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी मारामारी असेल, विनयभंग असेल, शासकीय कामात अडथळा असेल किंवा गंभीर दुखापत असेल, असे वेगवेगळे 2013 पासून ते 2021 पर्यंत ऋषिकेश टकले यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समोर आलेलं आहे। वर्षा, शरद, मात्र ही व्हीआयपी खरतर ट्रीटमेंट पोलिसांकडून दिली जात असल्याचा देखील व्हिडिओ आहे। त्यामुळे या कार्यकर्त्यांना अगोदरच हे कृत्य केलं आणि त्यानंतर पोलिसांकडून ही व्हीआयपी ट्रीटमेंट, काय म्हणायचं, पोलिसांचं अभय नाहीये का त्यांना? बरोबर आहे वर्षा, ज्यावेळी शेत कुंपण खातं ना त्यावेळी हे प्रचंड नुकसान होत असतं। तशातलाच हा प्रकार आहे की आपली जी सुरक्षा व्यवस्था देणारीच मंडळी जर असं करायला लागले तर विश्वास कोणाकडे ठेवायचा, न्याय कोणाकडे मागायचा, या निमित्तानं हे दिसून येते वर्षा। निश्चितच, त्यामुळे पुढे आता नेमकी कशी कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। शरद, मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता पोलिसांकडून आपल्याला काही अधिकृत माहिती दिली आहे का? कारण अगदी काही वेळापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी देखील सांगितलेलं आहे कठोरात कठोर कारवाई केली जाईल। नाही, आम्ही प्रयत्न केला होता पोलिसांकडून ऋषिकेश बाबत माहिती मिळण्याबाबत। ऋषिकेश टकले हा सांगली जिल्ह्यातील आहे, पण आम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माहिती ठोसपणे लवकर मिळाली नाही। आम्ही इतर सोर्स वापरून आणि ती खात्री केली अनेक सोर्सांच्या माध्यमातून। त्यावेळी कळालं की ऋषिकेश टकले यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे वर्षा। निश्चितच शरद, या सगळ्या घटनेसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतो एकीकडे आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारी आणि त्यानंतर त्यांच्यावर विधिमंडळात परिसरामध्ये खरतर कारवाई देखील केली जाते। आणि असं असतानाच पडळकर ऋषिकेश टकले या कार्यकर्त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। विधिमंडळ परिसरातील पोलिसांकडून पडळकरांच्या या कार्यकर्त्याला बाजूला घेऊन जाऊन तंबाखू खायला दिली जात असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। ऋषिकेश टकले हा पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता मानला जातोय। राडा करणाऱ्या खरतर ऋषिकेश वरती 6 गुन्हे दाखल असल्याची देखील एक प्राथमिक माहिती समोर आहे। टकलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुद्धा त्याला या परिसरात नेमका प्रवेश कसा दिला जातोय हा देखील प्रश्न निमित्तानं उपस्थित केला जातोय।